येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार असल्याचा सुतोवाच अंबादास दानवे यांनी केलाय आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते तथा प्रवक्ते संजय शिरसाट. काय प्रतिक्रिया आहे? ठाकरे गट आता मुस्लिम उमेदवार देणार असल्याचं दानवे म्हणतायत. नाही, असं काही होणार नाही. हे फक्त मुस्लिमाची मतं कशी घ्यायची याकडे यांचा कल आहे. यांना मुस्लिम उमेदवार देऊ शकत नाही, ते दलित उमेदवार देऊ शकत नाहीत. यांना यांचं राजकारण करायचं आणि आम्हाला फुकटची मतं कशी मिळतील यांच्याकडे यांचा कल आहे. लोकसभेला जर तुम्ही पाहिलं तर मुसलमानांच्या विरोधात आता मोदी काही करणार म्हणून मोदींच्या विरोधात एक लाट निर्माण करायची, पाकिस्तानी झेंडे घेऊन ते मिरवणुका काढायच्या, मुसलला घेऊन बरोबर चालायचं. ही यांची हिंदुत्वाची जी काही भूमिका आहे ना, हीच आता यांना घातक आहे. हे ना हिंदू भूमिका राहिलेत ना मुस्लिमाचे प्रामाणिक राहिलेत. म्हणून मुस्लिमांना सुद्धा कळालं की आपल्याला उद्धव ठाकरे हे कधीच जवळ करणार नाही. म्हणून ते त्यांच्याकडून जसजसे दूर चाललेत तसतसे लालच दाखवायला लागलेत. आम्ही उमेदवार देऊन तर बघा किती दिवस लागणार आहे. 10 दिवस. 10 दिवसात परिस्थिती कळेल ना. तुम्ही किती उमेदवार दिले हे कळू द्या, लोकांनाही कळू द्या ना की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेल्यामुळं आम्ही काय काय बोलतोय आणि आमची भाषा कशी बदलली हे लोकांच्या लक्षात येईल. दुसरं आणखीन अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट झाली आणि पहिल्यांदा असं घडलं की ज्यांनी तुम्हाला एकत्र आणलं किंवा ज्यासाठी तुम्ही भाजपासोबत गेले ते देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचं तिथं कुणी नव्हतं. नाही, असं नाही. गणपतीचा उत्सव चालू आहे. अजितदादा गणपतीच्या दर्शनाला मुख्यमंत्र्याच्या घरी एक सहज प्रोटोकॉल म्हणून जातात तसे ते गेले होते. परंतु त्याच्यात निश्चित राजकीय चर्चा घडल्यात, राजकीय बोलणी झालेली आहे आणि त्याचा काय जो काही गुप्त जी त्यांच्या ज्या बैठकी झाल्यात त्याच्या फक्त हे 2च नेते सांगू शकतात. त्याचा कुठेही बाहेर वाच्यता झालेली नाही. आणि मला वाटतं येणारी विधानसभेची रणनीतीप्रमाणे मग अजितदादांनी किती जागा लढवाव्यात, काय त्यांच्याकडं त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांची काय अपेक्षा आहे हेच कदाचित मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलं असं. बरं, पण मला एक सांगा, भाजपाच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली असं नसतं. भाजपचा काय देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री दोघंच अनेक वेळाला एकत्र भेटतात. मग त्यात आम्हाला अजितदादा का नको हा प्रश्न नसतो. जेव्हा जेव्हा जसजशी वेळ आहे त्या टायमाची ही ऍडजस्टमेंट आहे. म्हणून आता ह्या वेळेला ते अजितदादा भेटलेत, कदाचित आज देवेंद्र येतील, ते भेटतील आणि मग या तिघांच्या एकत्रित जेव्हा बैठकी होतील त्या टायमाला या जागा वाटपावर निर्णय होईल. काही वेगळी समीकरण आहे त्या बैठकीमागे? नाही नाही नाही, वेगळी समीकरण करायचा प्रश्न येत नाही. महायुती ही भक्कमपणे लढणार आहे आणि तुम्ही आता पाहताय आज महायुतीकडे जनतेचा कौल हा जास्त प्रमाणात झालेला आहे. दुसरं इम्तियाज, तुम्हीही रामगिरी महाराजांना भेटून आलेलात. इम्तियाज म्हणतात की 23 तारखेला मुस्लिमांचा मुंबईमधून निघणार आहे आणि संभाजीनगरमधून ते गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईला जाणार आहे. काढावा, मुस्लिमांनी मोर्चा काढणं ते त्यांचा अधिकार आहे. ते जे काही करतील ते करतील. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही कुणाच्या धर्मावर बोलू नका, मग कोणी तुम्हाला धर्माचं उत्तर देणार नाही. तुम्ही एखाद्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर निश्चित मिळेल. आणि मग यांच्या मोर्चामधून इम्तियाज जलीलला विधानसभेची रणनीती आखायची आहे. त्याला जाती धर्माशी काही घेणं देणं नाही. परंतु जो मुस्लिम काही अंशी लोकसभेला यांच्यापासून दूर झाला होता त्याला जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कशासाठी अशा पद्धतीचा प्रयोग त्यांचा सुरू आहे? कशासाठी म्हणजे काय, गेल्या वेळेला इम्तियाज जलीलला किंवा त्यांना जे काही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ह्यांना वाटलं होतं की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्याला काही जवळ करेल म्हणून त्यांनी उमेदवारी दिले नव्हते. आणि मुस्लिमांनी सुद्धा एक साथ मोदीला विरोध म्हणून यांना मतदान केलं होतं. आता ते मतदान त्यांच्यापासून दूर झालेलं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून. ते ह्यांना जवळ करायचं आहे आणि हेच फक्त कॅश करण्यासाठी हा मोर्चा आहे. अंबादास दानवे म्हणतात की काहीच भेट झाली नाही आमची, म्हणजे महाविकास आघाडीची आणि इम्तियाजची कुठलीही बैठक झाली नाही. इम्तियाज म्हणतात की मी अंबादास दानवे सारख्या छोट्या नेत्यांसोबत बसलो नाही, मी त्यांच्या वरिष्ठांसोबत बसलो आणि मुंबईमध्ये बैठक झाली आहे. काय त्यांचं अंतर्गत काय ठरलं माहीत नाही. आता कोण छोटा कोण मोठा हे त्यांनी आपसात ठरवा. अंबादासचं जर तेवढं वजन नसेल तर अंबादासने स्टेटमेंट करू नये. आणि जर वरिष्ठ जर बोलत असतील तर त्याची कल्पना कदाचित त्यांनी अंबादासला दिली नसेल किंवा अंबादासचं महत्त्व त्यांना कळालं नसेल.
म्हणून त्यांच्यामध्ये आपसामध्ये काय चाललंय, काय खिचडी पकते हे तेच जाणवत. परंतु मला असं वाटतं की MIMला प्रकाश आंबेडकर सारखंच काही काळ जवळ करायचा प्रयत्न करतील आणि ऐन निवडणुकीला त्याला बाजूला सारतील. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवाराला संधी मिळू शकत नाही, त्यांनी ती द्यावी अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय वर्षावर अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये भेट झाली आणि साहजिकच त्यात राजकीय चर्चा देखील झाल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलं आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.